नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवार काशीनाथ दादा पाटील, विजय साळे, उषाताई यमगर, डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची सभा घेण्यात आली. जुईनगर येथे गावदेवी मैदानात झालेल्या या प्रचार सभेत नामदार गणेश नाईक यांच्या समवेत भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, प्रभाग 22 मधील भाजपाचे चारही उमेदवार, भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने स्थानिक मतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नामदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी बोलताना नामदार गणेश नाईक यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा असं आवाहन मतदारांना करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, विजय साळे, आमच्या डॉक्टर प्रणाली पाटील आणि यमगर मॅडम या चारही उमेदवारांकरता हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या यशाकरता, भारतीय जनता पक्षाच्या यशाकरता तत्परतेने काम करत आहेत, तन मन धनाने काम करत आहेत आणि यांचा विजय हा निश्चित आहे, मला त्याची खात्री आहे. माझं म्हणणं की कार्याची लढाई होत्या, माणसाची लढाई नव्हे. नवी मुंबईचं कार्य आहे, त्याच्या तुलनेत ठाण्याचं कार्य तुम्ही जोडा. ठाण्यामध्ये पाणी पुरवठा, मलनिस्सरण, STP प्लॅन, बाग बगीचे, शिक्षणाची व्यवस्था, परिवहनचे, ठाण्याच्या परिवहनच्या ड्रायव्हर कंडक्टरला त्यांचे ग्रॅज्युएटी पैसे परत अजून मिळाले नाही. भ्रष्टाचार झाला आणि त्याचे फल भोगतील लवकर. आता त्यांना परिवर्तन वेगळं. ठाण्यामध्ये 3 दिवसांनी पाणी येते, नवी मुंबईत 3 दिवसांनी पाणी आणणार आहेत का? परिवर्तन करणार. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.